नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील घोळ येथे आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी केंद्राच्या गोदामाला आग, भात जळून खाक. मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू आहे. गोदामात शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले साधारण 3640 क्विंटल म्हणजेच 75 ते 80 लाख रुपयाचे धान्य असल्याची माहिती देण्यात येत असून यातील 25% धान्य जाळून खाक झाले आहे. मध्यरात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असून पाण्याचा टँकर उपलब्ध होत नसल्यामुळे विलंब होत असल्याची माहिती देण्यात येत आहे. गोदामाला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञातांनी आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत नसल्यामुळे महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच आदिवासी विकास महामंडळाचे रिजनल मॅनेजर योगेश पाटील ही सकाळी उपस्थित झाले व आग विझवण्यासाठी कर्मचारी व तेही प्रयत्न करत आहे. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट. लावण्यात आली असं वाटतंय सर. एकंदरीत 3200 क्विंटल माल होता. 12:30 वाजता आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही आमचे डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी येऊन गेलेत. फायर ब्रिगेडचे पण आग विझवायचा प्रयत्न करतायत. मागच्या साईडला जर बघितलं फायर ब्रिगेडची पण लोकांनी तपासणी केली तर तिथं काहीतरी जाळलेलं दिसते, खड्डा करून असं एकंदरीत दिसते. सर या गोडाऊनला देखरेख करण्यासाठी रात्रीच्या वेळेस कोण असतं का? असतं सर, पण आता काल खरेदी होती तर ते सकाळीच्या शिफ्टला आले होते. किती गाड्या एकंदरीत फायर ब्रिगेडच्या मागवण्यात आल्या? 4 गाड्या आल्या सर रात्रीपासून. किती नुकसान झालं असेल अंदाजे? सर आता ते तपासल्यावरच कळेल.